पाकिस्तान आणि दगाबाजी हे दोन्ही समानार्थी शब्द म्हटले पाहिजेत. इतका पाकिस्तान नीच आहे. 1947 म्हणजेच जन्मापासून पाकिस्तानने भारताला केवळ दगा दिलाय. 1998 मध्ये वाजपेयींच्या पुढाकाराने दिल्ली ते लाहोर बस सेवा सुरू करण्यात आली. याच बसने वाजपेयी लाहोरला गेले. तिकडे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचं स्वागत केलं. वाजपेयी आणि शरीफ यांनी गळामिठी सुद्धा घेतली. पण त्यानंतर 3 महिन्यातच पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली. पण भारताने घुसखोरी मोडून काढत ऑपरेशन विजय यशस्वी केलं. 2001 मध्ये वाजपेयींनी पाकिस्तानचे जनरल परवेज मुशर्रफ यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण दिलं. मुशर्रफ आग्र्याला आले पण त्यानंतर डिसेंबर 2001 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवरती हल्ला केला. त्यानंतर आलेल्या मनमोहन सिंग सरकारने सुद्धा पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. पण पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच. 2008 मध्ये त्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवला. 2015 मध्ये मोदींनी नवाज शरीफ यांच्या नातीच्या लग्नात हजेरी लावली होती आणि त्याच दिवशी शरीफ यांचा वाढदिवस सुद्धा होता. मोदींच्या या दौऱ्यानंतर काही दिवसातच म्हणजे 2016 मध्ये पठाणकोटवरती हल्ला करण्यात आला. पाकिस्तानची ही जुनी सवय आहे की आपला युद्धबंदी किंवा युद्धबंदीचा करार झाल्यानंतर त्याला प्रत्येक वेळेला ते तोडतात. 1948च्या युद्धापासून हे सुरू झालेलं आहे. ते 48, 65, 71, 99 अशा 4ही युद्धांमध्ये पाकिस्तानने केलेले सगळे करार तोडलेले आहेत. त्यांनी कधीच त्या करारांचं पालन केलेलं नाही आहे. त्यामुळे या कराराचं सुद्धा तो पालन करणार नाही यामध्ये मला अजिबात शंका नाही आहे. पाकिस्तान असा देश आहे की ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारे पाकिस्तान धमक्या द्यायचा प्रयत्न करतो की आम्ही न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे वापरू, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. आणि पाकिस्ताननी जर सीज फायर व्हायोलेशन केलं तर त्याला 4 गुणा 5 गुणा जास्त शिक्षाही द्यायला पाहिजे. पाकिस्तानने नेहमीच भारताला आपला शत्रू मानलाय आणि सतत भारताविरोधात कारवाया करण्यासाठी तो तयार असतो. आणि यासाठी पाकिस्तानने आपल्या भूमीत अनेक दहशतवाद्यांना थारा दिलाय. अर्थात ही गोष्ट तो उघडपणे कधीच मान्य करत नाही. दुसरीकडे भारताने पाकिस्तानला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिलाय आणि यावेळी तर भारतावरील कोणताही हल्ला हा ऍक्ट ऑफ वॉर असेल असा थेट इशारा दिलाय. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला डिवचण्याची चूक करू नये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.